प्रकाशा येथे अवजड वाहनांमुळे घरांना तडे, याला जबाबदार कोण? जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष। सविस्तर वृत्त। प्रकाशा डामरखेडाजवळील तापी गोमाईचा जुना पूल कमकुवत झाल्यामुळे व नवीन पुलाचे काम चालू असल्याने अनेक महिन्यांपासून अवजड वाहनांना बंद करण्यात आले। पर्यायी रस्ता म्हणून प्रकाशापासून काथर्दे, कलसाडी, तिखोरा, शहादा असा रस्ता काढण्यात आलाय। अनेक महिने उलटूनही जुना पूल दुरुस्ती होईना आणि नवीन पुलाच्या कामाला गती मिळेना अशी परिस्थिती प्रकाशा येथे निर्माण झाली आहे। अवजड वाहनाला व एसटी महामंडळाच्या गाड्यांना कुठल्याही परवानगी नसताना प्रकाशा येथील हनुमान मंदिरापासून आदिवासी वसाहत म्हणजे पिपरहाटीमधून श्री गौतमेश्वर मंदिराकडून नांदरखेडाकडे जाणारा लहान पूल असून तो शेतकऱ्यांची कामे येण्यासाठी बनविण्यात आलाय। हा रस्ता अवजड वाहनधारकांना शॉर्टकट रस्ता समजल्याने अनेक अवजड वाहने या रस्त्याने ये-जा करत आहेत। त्यात या रस्त्यालगत आदिवासी समाजातील घरांना तडे जाऊन घरांची पडझड होऊ लागली आहे। या रस्त्यावरून अवजड वाहनांना जाण्यासाठी कोणी परवानगी दिली? यात दुर्दैवी काही घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा रोष आदिवासी समाजाकडून व्यक्त केला जात आहे। शहादा पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाचे मुख्य अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे, अन्यथा या रस्त्यावर एकही चारचाकी वाहन ये-जा करू देणार नाही असे शहादा पंचायत समिती सदस्य जंगाभाऊ भीलभाऊ, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र ठाकरे यांच्यासह आदिवासी समाजाने व्यक्त केलाय। हा रस्ता प्रकाशातील श्री गौतमेश्वर महादेव मंदिराहून नांदरखेडा, डामरखेडा मार्गे शहादा, शिरपूर, दोंडाईचा, धुळे जात असल्याने अनेक अवजड वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे। या रस्त्यालगत अनेक आदिवासी समाजाचे घरे आहेत, त्यात लहान मुलं, पुरुष, वयोवृद्ध महिलांना मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्वरित जिल्हा प्रशासनाने हा रस्ता बॅरिकेड लावून बंद करावा अशी मागणी प्रकाशा ग्रामस्थांकडून केली जात आहे। लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी दिनेश सामुद्रे, प्रकाशा।